महानगरपालिकेमध्ये उच्च पदावर नोकरी लावून देतो असं आमिष दाखवून एका व्यक्तीची जवळपास 15 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणासंदर्भात आता पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। डिसेंबर 2023 ते ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये ही संपूर्ण फसवणूक झाली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। सिंहगड रोडवर असणाऱ्या वेद हॉटेलमध्ये या सगळ्या बाबत बोलणं झालं होतं आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने हे 15 लाख रुपये जे आहेत तर ते ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांच्याकडून घेण्यात आलेले आहेत। या सगळ्या बाबत निलेश हनुमंत शिंदे यांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि ही तक्रार दाखल केलेली आहे शिवानंद बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात। गेल्या बऱ्याच वर्षांपासून म्हणजे 2023 ते 26 असे 3 वर्ष सलग वेगवेगळी कारणं देऊन आणि त्यासोबतच चांगल्या पदावर नोकरीला लावतो असं सांगून यांच्याकडून हे सगळे पैसे जे आहेत तर ते बळकावले गेलेले आहेत आणि या सगळ्यावर जवळपास 3 वर्ष उलटूनही वेगवेगळी कारणं दिली गेली आणि तरीही जॉब लागला नाही, जॉब लावला नाही। त्यामुळे त्यांनी अखेर आता पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या बाबत तक्रार दिलेली आहे। जे संशयित आरोपी आहेत त्यांनी स्वतः पुणे महानगरपालिकेचे क्रीडा अधीक्षक पदावर कार्यरत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर अशा प्रकारे मी स्वतः पुणे महानगरपालिकेमध्ये अधिकारी आहे आणि तुम्हाला सुद्धा उच्च पदावर कामाला लावतो अशा प्रकारचं आश्वासन दिलं। 3 वर्ष वेगवेगळ्या कारणं देऊन पैसे उकळले आणि त्यानंतरही आता नोकरी लागत नाही। त्यामुळे शेवटी कंटाळून हे जे व्यक्ती आहेत ज्यांना नोकरी लावणार होते त्यांनी या सगळ्या बाबत आता तक्रार दाखल केलेली आहे। पर्वती पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या बाबत तक्रार दाखल केली असून आता आरोपीला शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आणि आरोपीला शोधल्यानंतर त्या बाबतची सगळी चौकशी केली जाईल। या व्यक्तीसोबत आणखी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली आहे का, पैसे घेतलेत का, याबाबत सगळा तपास जो आहे तो पर्वती पोलीस करणार आहेत। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।